सामनावीर मॅन ऑफ द मॅच. मी दिलावर हाफिज यांना विनंती करतोय की गोलंदाजांना अर्थात निखिल शिंदे यांनी एक हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. सन्माननीय दिलावर हाफिज 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं शैलेश फुलारे आणि सागर फुलारे यांच्यातर्फे. तर ते आपण निखिल शिंदे यांना देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी मॅच अक्षय पाटील उर्फ मोन्या. मी अक्षय पाटील यांना विनंती करतोय की आपण यावं इथे आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. अक्षय पाटील मॅन ऑफ द मॅच. अक्षय पाटील मोन्या, कृपया लवकरात लवकर यायचंय प्लीज. फास्ट या जरा. यानंतर जो सामना आपण पाहणार आहोत तो अप्पा 11 खैराळे सन्माननीय अप्पा मयेकर यांचा संघ आणि त्यांच्या विपक्ष असलेला संघ विराट 11 कोलाड बाळा महाबळे यांचा हा संघ. याने एक साइड अलिबागची आहे तर एक साइड आपण पाहतोय उरण या तालुक्यातली आहे. सामना सुरू होतोय. प्रसाद पाटील यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तज्जूभाई यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रसाद पाटील आपण व्यासपीठाकडे यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं असेल, अनिवार्य असेल. अन्यथा जर पेनल्टी दिली गेली तर त्याची जबाबदारी संपूर्णतः आपलीच असेल. तो चलिए दोस्तों, मैं यासीन फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस मैदान पर जहां पे गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं रोहित भालेराव. राइट आर्म ओवर द विकेट, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज योगेश पेंडकर, नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश मात्रे उर्फ पिट्टू. अलग अलग नाम. ओहो, बैक टू द बॉलर. हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया. विकेट के पीछे स्वप्नील लगोरी, एक अनोखा नाम, सरनेम देखिए उनका लगोरी. बचपन में हम खेला करते थे, एक खेल का नाम है. अगली गेंद फिर से एक बार. जी हां, ओवर पिच गेंद दे ऑन द राइट. उस गेंद को खेल दिया सीधे बल्ले से. बहुत ही बढ़िया स्ट्रोक मिड ऑन और मिड ऑफ के बीच में से निकाल दिया 4 रनों के लिए. कृपया स्टेजच्या समोर जे जे क्रीडा रसिक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली बसून घ्या. खाली बसून या क्रिकेटचा आनंद घ्या. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 6 रन. फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद दी लेग स्टंप पर, मगर उसका फायदा नहीं उठा पाए. ओवर थ्रो जरूर हुआ था मगर सुहास पवार बीच में आ गए. इसी वजह से योगेश पेंडकर ने अपने कदमों के ऊपर रोक लगाई. इस 1 रन के साथ रनों की संख्या 7 रन. 5 गेंदों का खेल अब तक हो चुका है. एक गेंद अभी भी शेष बची हुई पहले ओवर की. हालांकि एक गेंद आनी बाकी है. रोहित भालेराव कमाल का ये गेंदबाज, क्योंकि उनके सामने देखिए योगेश पेंडकर होने के बावजूद
खुलकर खेलने का मौका नहीं, बड़े स्ट्रोक यहाँ पे बिल्कुल खेलने का मौका नहीं दिया। बल्लेबाज योगेश के ऊपर अंकुश लगाया और ये बहुत बड़ी कामयाबी मैं कहूँगा। उनके सामने है अब प्रथमेश उर्फ पिट्टू। नौ स्ट्राइक इन पर योगेश को घारिया नाम से जाना जाता है, यहाँ पे पिट्टू ये उनके घर का नाम है। इस बीच देखिए अंपायर जी की तरफ से ओवर की समाप्ति का इशारा, अंपायर जी का काम कर रहे हैं गैनीनाथ कटोरे, उप सरपंच नावा और उनके साथी अंपायर। सचिन अमरुस्कर इस इलाके में सबसे एक्सपीरियंस ऐसे ये खिलाड़ी है, अपने ज़माने में एक बहुत ही बढ़िया गेंदबाजी और एक बहुत ही शानदार बल्लेबाजी के रूप में जाने जाते थे। आज भी क्रिकेट का शौक उनका जारी है और आज भी हर मैदान पर वो खेलते हुए नजर आते हैं। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए शानदार शुरुआत दी है अपने टीम के लिए रोहित भालेराव ने। मात्र 7 रन खर्च किए, हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बल्लेबाजों को रोक के रखा, रनों के ऊपर अंकुश लगाया क्योंकि 30 गज का दायरा था। 30 गज के दायरा होने के बावजूद यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को रोक के रखना मैं कहूँगा अपने आप एक बहुत ही बड़ा सक्सेस है, कामयाबी है। इस बीच नए गेंदबाज सुहास पवार आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। कल्याण से बिलोंग करने वाला और वी के प्रतिष्ठान से प्रतिनिधित्व करने वाला कमाल का ये बाएं हाथ का खिलाड़ी, बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, ओवर पिच गेंद जरूर थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कवर के ऊपर से खेलने में कामयाब रहे। योगेश के बल्ले से दन आता हुआ ये पहला चौका। धन्यवाद डीजे, धन्यवाद। योगेश के बल्ले से ये दूसरा चौका, 2 चौके की सहायता से योगेश पहुंचे 11 रन पर। प्रथमेश ने अपना अब तक खाता नहीं खोला। जी हां, पटकी हुई गेंद थी, उसे खेल दिया था बिहाइंड द विकेट। गेंद फाइन लेग क्षेत्र पर धीरे धीरे ट्रैवल कर रही है, मगर अंतिम क्षणों पर बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पे फील्ड करने में सफल होते हुए। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ, चहलकदमी के साथ, आराम के साथ यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 13 रन, 13 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। 3 ओवर का ये मुकाबला है। हर ओवर और हर गेंद यहाँ पे बहुत ही कीमती। इस बीच देखिए थोड़ा सा फंबल हुए और इसका फायदा मिलता हुआ बल्लेबाज योगेश को। गेंद गोली की रफ्तार से धीरे धीरे डीप कवर, सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। योगेश पेंडकर के बल्ले से निकलता हुआ ये तीसरा चौका। सुहास पवार अब तक थोड़े से महंगे साबित हुए हैं क्योंकि 3 गेंदों में 10 रन अब तक सुहास ने खर्च किए हैं। एज आइकॉन इस टीम में खेल रहे हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, बहुत ही शानदार एक ऑलराउंडर है, इसमें कोई शक नहीं है। मगर योगेश जैसे बल्लेबाज जब सामने होते हैं तो हर गेंदबाज को सोचना पड़ता है कि अगली गेंद कैसी करे। जी हाँ, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया था, चकमा तो दिया था मगर नो मैंस लैंड में गेंद, क्योंकि नजदीकी फील्डरों में कोई भी फील्डर मौजूद नहीं था। शॉर्ट थर्ड मैन में संतोष जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 18 रन। वैष्णवी 11 कोलाड आणि श्रेया 11 वरसे दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी यायचंय। श्रेया 11 वरसे आणि वैष्णवी 11 कोलाड दोन्ही संघ कर्णधार टॉस साठी या। 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 3 ओवर का ये मुकाबला है। 3 ओवर में कम से कम 35 या 36 रन का टारगेट यहाँ पे रखना होगा। कम से कम मैं कह रहा हूँ क्योंकि हम देख सकते हैं कि बहुत ही बढ़िया बल्लेबाज हर टीम में मौजूद है। जिस तरीके से लास्ट मैच में हमने देखा अक्षय ने लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के जड़े थे और मैच पूरी तरीके से अपनी तरफ झुकाया था। हालांकि पहले बल्लेबाजी करते हुए लड़खड़ाती हुई पारी उनकी नजर आ रही थी, मगर अचानक एक्सीलेटर पर पैर रखा
और सेकंड गियर में चलने वाली गाड़ी को टॉप गियर में डालते हुए बहुत ही बढ़िया एक सम्मान पूर्वक स्कोर पर पहुंचा दिया था अपने टीम के लिए। उसी तरह से यहाँ पे बल्लेबाजों को अब सोचना होगा, क्योंकि बहुत ही अच्छी यहाँ पे गेंदबाजी भी हो रही है। सुहास पवार इस मरतबा यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, स्विच हिट लगाने का प्रयास था योगेश द्वारा, मगर गेंद और बल्ले का सही मायनों में यहाँ पे ताल्लुक नहीं था। एक रन जरूर यहाँ पे मिलता हुआ, मगर एक एक रन बनाकर काम नहीं बनेगा। जरूर चिंतित होंगे दोनों भी बल्लेबाज, क्योंकि इसके बाद मात्र एक ओवर का खेल बाकी है। 21 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अंतिम एक गेंद इस ओवर में सुहास पवार ने अंतिम जो 3 गेंदें डाली है वो बहुत ही बढ़िया तरीके से डाली है। गेंद इस मरतबा 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 2 रन मुकम्मल कर लिए। आणि याच दरम्यान सन्माननीय नरेशजी पाटील सरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे। सन्माननीय नरेशजी यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 स्वागत करतोय आणि त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतोय। तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। सुहास पवार का ये ओवर खासा महंगा साबित हुआ, क्योंकि इस ओवर में 16 रन खर्च किए हैं सुहास ने। पहले ओवर में रोहित भालेराव ने कमाल कर दिया था, मात्र 7 रन खर्च किए थे। अब अंतिम ओवर के लिए वैभव अंबुकर, चौल से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी। श्रेया स्पोर्ट्स वर्से संघाचा कर्णधार आणि वैष्णवी 11 कोलाड संघाचा कर्णधार टॉससाठी या। विनंती करतोय श्रेया स्पोर्ट्स वर्से संघाचा कर्णधार आणि वैष्णवी 11 कोलाड संघाचा कर्णधार टॉससाठी यायचे। शीतला देवी चौल बहुत ही एक पॉपुलर ऐसा देवस्थान और उस गांव से ये बिलोंग करने वाला खिलाड़ी है। वैभव अंबुकर लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। आज फिर से एक बार उनके सामने बहुत बड़ा इम्तिहान होगा, कसौटी होगी, चुनौती होगी, क्योंकि उनके सामने है एक महाराष्ट्र का सबसे बड़ा बल्लेबाज। जी हां, लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई थी, उसे खड़े खड़े स्वीप करने की कोशिश कर रहे थे योगेश, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं था, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। विकेट कीपर स्वप्निल लगोरी अपना काम अंजाम देते हुए बखूबी तरीके से। इस बीच देखिए धीरे धीरे फिर से एक बार बॉलिंग मार पर सोचते हुए बल्लेबाज के दिमाग में प्रवेश कर कर उन्हें पढ़ने की कोशिश करते हुए वैभव, जी हां, ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर हवाई सफर करवाई इस गेंद को, गेंद सीमारेखा के बाहर 6 रन। धन्यवाद डीजे। 11 गेंदों का अब तक सामना किया है बल्लेबाज योगेश पेंडकर ने और अपने टीम के लिए 25 रन जोड़ रहे हैं। लास्ट मैच में भी हीरो रहे थे, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच के खिताब से उन्हें नवाजा गया था। वही योगेश पेंडकर अपनी यहाँ पे बल्लेबाजी का करिश्मा दिखाते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अब तक कर चुके हैं। हालांकि अभी भी काम अधूरा है। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार तैयार होते हुए योगेश के सामने, वैभव के सामने, वैभव एक लंबा रनअप राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद इस मरतबा गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आई और उछलती हुई गेंद उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे योगेश। गेंद उनके सिर से जाके टकराई, सीधा हेलमेट जाके टकराई। थैंक यू। MMA स्पोर्ट्स क्लब महाड GK देशमुख यांच्यासाठी घाऱ्यासाठी पारितोषिक आहे, योगेश पेंडकरसाठी पारितोषिक आहे, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक। फिर से एक बार वैभव राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे पॉइंट के ऊपर से खेला, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। देखिए योगेश की कद काठी बहुत ही साधारण सी है, मगर उनका काम ऊंचा है, बहुत ही ऊंची बल्लेबाजी है। 36
36 रन ऑन स्कोर बोर्ड। इस मरतबा टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है। चार गेंदें हो चुकी है। जी.के. देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचा मानकरी ठरलाय तो घाऱ्या योगेश पेंडकर। जी हाँ, इस मरतबा हाफ ट्रैकर जरूर था, मगर टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद उसे दूसरा रन लेने की कोशिश कर रहे थे और बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो और योगेश पेंडकर रनआउट के रूप में आउट होकर मैदान से बाहर। थँक्यू। टॉससाठी या वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाचा कर्णधार आणि श्रेया स्पोर्ट्स वर्से संघाचा कर्णधार। विनंती असेल टॉससाठी यायचं आहे। वैष्णवी इलेव्हन कोलाड आणि श्रेया स्पोर्ट्स वर्से संघाचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या। तर आमचे प्रशांतजी देशमुख साहेब आणि आमचे संकेतजी देशमुख साहेब यांच्याकडून एक पारितोषिक आहे। जर राज बिरगावळे यांचा रेकॉर्ड 9 चेंडूमध्ये फायनल पर्यंत कुठल्याही खेळाडूंनी मोडला तर त्याला रोख रक्कम 3000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक प्रशांतजी देशमुख साहेब, तानाजी देशमुख साहेब आणि संकेतजी देशमुख साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे। फायनल पर्यंत कुठल्याही खेळाडूंनी तोडा, मात्र राज बिरगावळे याचा रेकॉर्ड मोडायचा आहे 9 चेंडूमध्ये। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद उसे कवर के ऊपर से खेला, डीप कवर मौजूद है, मगर वहां पे जब तक उस गेंद को फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ फिर से एक बार यहां पे मुकम्मल कर लिए। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 39 रन, जीतने के लिए 40 रनों की जरूरत, यानी 13 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। 13.33 के औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत। हालांकि देखा जाए तो इस इथं टॉस होतोय, 3 षटकांचा सामना आहे। आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्स वर्से आणि वैष्णवी इलेव्हन कोलाड 2 संघादरम्यान ही लढत आणि बाळा महाबळे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक होतोय। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील। 3 षटकांचा सामना आहे। टॉस कॉल करतोय श्रेया स्पोर्ट्स वर्सेचा कर्णधार। हेड कॉल होतोय आणि टेल येतोय। अंगद पुन्हा एकदा टॉस जिंकतोय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। ऑल द बेस्ट। जास्त काही विचारत नाहीये, ऑल द बेस्ट, कारण सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेळ अतिशय कमी आहे। त्याच कारणासे पुन्हा एकदा वळूया आपण तुषारजी शिंदे साहेब आणि यासिनजी मर्चंट यांच्याकडे। श्रेया स्पोर्ट्स टॉस हरलेला आहे, त्यांना प्रथम फलंदाजी करायची। प्रसाद पाटील यांनी एक सुंदर झेल टिपला होता, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं। सन्माननीय अज्जूभाई यांच्यातर्फे, सन्माननीय तज्जूभाई यांच्या वतीने 100 रुपयाचं इथे पारितोषिक दिलं गेलेलं आहे। फलंदाज पाठवा लगेच, विनंती असेल फलंदाज लगेच पाठवा, वेळ कमी आहे। प्लीज थोडस वॉर्म अप करतच मैदानाच्या आत जायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्या, सराव थांबवा। आणि आदरणीय तानाजी देशमुख साहेब असतील, आदरणीय संकेत देशमुख साहेब असतील, यांच्याकडून इथे मात्र 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय। फायनल पर्यंत शेवटच्या चेंडू पर्यंत तो प्राइज असेल। मात्र राज बिरगावळे याचा जो रेकॉर्ड आहे 10 चेंडू मध्ये 52 धाबा, तो रेकॉर्ड इथे मात्र 9 चेंडू मध्ये जो कोण खेळाडू मोडेल त्याला रोख रक्कम 3000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक तानाजी देशमुख आणि संकेतजी देशमुख यांच्याकडून मिळेल। ओव्हर टू यासिनजी मर्चंट। चला आपण पुन्हा एकदा वळणार आहोत। संदीपजी मोरे
आपण व्यासपीठावरती यावं. तुषार शिंदे आपली इथे आठवण करतायत. संदीप मोरे आमचे साथी समालोचक. जिंकण्यासाठी मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, 3 षटकांच्या या सामन्यामध्ये 40 धावांची गरज आहे. 13.33 धावांच्या सरासरीनं या धावा जमवायच्या आहेत. तसं म्हटलं तर अगदी सोपं आव्हान, परंतु त्याच वेळेस खूप कठीण सुद्धा होऊ शकतं, कारण आपण पाहतोय एकापेक्षा एक जबरदस्त असे गोलंदाज आहेत. यानंतर मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण संदीप मोरे यांचा आवाज ऐकणार आहात. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर त्या षटकारासाठी राजू शेठ कराड साहेबांकडून रोख रक्कम 500 रुपयाचं इथे पारितोषिक लागलं जाते. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणं ही बाब आवश्यक असेल त्या खेळाडूसाठी. तर सामन्याकडे बोलू. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. रायगड जिल्ह्यातील एक मानाचा करंडक म्हणून ओळखली जाणारी गणली जाणारी ही स्पर्धा रायगड जिल्ह्याचा एक जणू विश्वचषक या प्रांगणामध्ये धावीर महाराजांच्या या पावन भूमीमध्ये इथे रंगला जातोय. नरेशजी पाटील साहेब असतील, आमचे सर्व मान्यवरांना सजलेले हे व्यासपीठ आणि तमाम मायबाप क्रीडा रसिकांचा प्रचंड प्रतिसाद, प्रचंड प्रेम लाभलेली स्पर्धा धावीर महाराज चषक 2021 आणि हा अंतिम दिवस, अंतिम क्षण. लक्ष आहे एकंदरीत 40 धावांचं. विश्वजित ठाकूर पहिलं षटक. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी. का विश्वजितला ओळखलं जातं तर याच कारणास्तव दर्जा कायम ठेवतो. पहा, परफॉर्मन्स हा टेम्पररी असतो, मात्र दर्जा, क्लास हा परमनंट असतो आणि त्याचाच प्रत्यय देणारा हा चेंडू प्रभावी शैलीनं प्रभावित करताना इथे मात्र विश्वजित ठाकूर प्रत्येक चेंडू व्हॅरिएशन, वैविध्यतेनं परिपक्व असणाऱ्या गोलंदाजाचं प्रत्येकरण वारंवार त्याच्याकडून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि त्याच कारणास्तव तो लौकिक आणि ती पसंती त्याला मिळाली. विश्वजित पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडूला हुक केलंय. अप्रतिम विलोभनीय फटका. चेंडू सीमा पार. दर्जेदार धावीर महाराज षटकार. धन्यवाद. इथे मात्र 6 धावानं राजा कांबळे साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावर या. राजा कांबळे साहेब. इथे मात्र मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा क धावीर महाराज षटकार. धन्यवाद. तर नक्कीच संकटाला जर संकटासारखं तुटून पडलं तर ते संकट दूर होतं. याचंच ज्वलंत उदाहरण या वेळेला विस्फोटक फलंदाजीने देताना फलंदाज रोहित भालेराव. नयन जोशी साहेबांकडून रोहित भालेराव यासाठी सलग 2 षटकार ठोकले, त्याबद्दल रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. नयन जोशी यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक. तर नक्कीच रोहा ही नगरी धावीर महाराजांच्या पावन पदस्पर्शानं, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपा आशीर्वादानं पावन. आणि आपण पाहतोय इथे मात्र सुरेख डिलिव्हरी. विश्वजित कमबॅक करताना पाहायला मिळतोय. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले याच भूमीतून तमाम सांप्रदायिक समूहाला असेल, स्वाध्याय परिवाराला एक वेगळी प्रेरणा आणि चालना देणारे कुंडलिका नदी ही पावन. आणि रोहाचा क्रीडा रसिक वर्ग हा खास करून एक चाहता वर्ग, गर्दी करणारा गर्दी असा हा रसिक वर्ग. त्या रसिक वर्गाचं, त्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक आभार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट येत नाहीये चेंडू. फक्त एकच धाव मिळेल, मात्र दुसरी धाव. साहसी वृत्ती दाखवली आणि त्याच कारणास्तव इथे मात्र 2 धावा पूर्ण. पहा, साहसाला कौतुक हे मिळत असतं आणि तीच इथे मात्र किमया साकारताना फलंदाज रोहितला साथ देण्यासाठी आपण पाहतोय सुहास पवार हा मैदानाच्या आत आहे. आणि इथे मात्र क्रीडा रसिकांची जर प्रचंड गर्दी आपण पाहिली तर जवळपास 20 ते 25 हजारच्या वर हा क्रीडा रसिकांचा जनसमुदाय, हा प्रवाह, हा सागर इथे मात्र उसळलाय या रोहाच्या या
पावनभूमीमध्ये दहावीर महाराज चषकामध्ये नक्कीच लाख मुलाचं सहकार्य, लाख मुलाचं प्रेम देणारा हा रोहाचा क्रीडा रसिक वर्ग. कौतुक करावं तितकं कमी, कारण एखादी स्पर्धा आयोजित करणं हे आयोजकांसाठी जितकं कठीण असतं त्याचप्रमाणे कठीण असतं ते क्रीडा रसिकांची दाद किंवा उपस्थिती लाभणं. मात्र हे प्रेम, ही माया, ही ममता रोहेकरांनी दाखवून दिले दहावीर चषकावर आणि त्याचंच मी कौतुक करेन, सर्व क्रीडा रसिकांचा आभार मानेन. फिरोज येतोय. विश्वजित नंतर फिरोज जबर ही जबाबदारी. इथे आपण पाहतोय लक्ष आहे ते 40 धावांचं पहिल्या षटकात, एकंदरीत 14 धावा धावफलकावर. विजयी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. समीकरण आपण पाहतोय प्रत्येक षटकामागे 13चं समीकरण इथे राखावं लागेल सुहास आणि फलंदाज रोहितला. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे, क्षेत्ररक्षणाचं जाळं रचलं जात आहे फिरोज मार्फत आणि यष्टीरक्षकांमार्फत, त्या अनुषंगाने इथे मात्र ते जाळं भेदून फलंदाजीला प्रत्यय देऊन हे आव्हान पूर्ण करावं लागेल. ही एक इच्छाशक्ती इथे मात्र सुहास आणि फलंदाज रोहितला जागृत करावी लागेल. फिरोज लेफ्ट ओव्हर द विकेट, वाईड यॉर्कर हाताळला होता. सन्मानपूर्वक बचात्मक पद्धतीने खेळतोय. मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हा कव्हर ड्राईव्ह फटका. मात्र तत्पूर्वी 2 धावा प्राप्त करतोय तो सुहास. सुहासनं मागच्या सामन्यामध्ये का अष्टपैलुत्व दाखवलं, नक्कीच त्याच्याकडे एक चांगला क्लास आहे आणि तो क्लास इथे मात्र प्रेझेंट करताना आपण पाहिलं की प्रत्येक खेळाडू, काही खेळाडू प्रत्येक चेंडूवर षटकार मागत असतात, मात्र सुहासनं संयम दाखवला आणि या 2 धावा पूर्ण केल्या. पुढचा चेंडू फिरोज. आता मात्र चेंडूला कट केलं होतं. चेंडू वळतोय फ्लाय स्लिप मधून शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्राकडे, मात्र एकच धाव इथे मात्र सुहासला प्राप्त होईल. फिरोजला माहिती आहे की आपण जर यांना संधी दिली तर नक्कीच ते आपल्यावर हावी होतील आणि ते आपल्या संघासाठी कुठेतरी त्रासदायक किंवा धोकादायक ठरू शकतं आणि त्या अनुषंगाने त्याचं प्रत्येक चेंडू व्हॅरिएशननं किंवा वैविध्यनं हाताळण्याचा एक वेगळा वाखंड इथे आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर, अजूनही 23 धावांची गरज. 23 धावा आवश्यक विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 10-23 हे समीकरण, हे सूत्र इथे मात्र येत आहे. फिरोज इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मानस होता, अनुमान होता एकंदरीत फलंदाजाचा की चेंडू वेगाने येईल. मात्र फिरोजनी ओळखलं होतं की फलंदाजीची एकंदरीत शारीरिक हालचाल पाहिली होती, फुटवर्क पाहिलं होतं आणि तदनंतर चेंडूची गती फक्त कमी केली आणि नियंत्रित चेंडू हाताळला. दिनेश शेठ पाशीलकर साहेबांचं इथे शुभागमन होतं, त्यांचं देखील या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र वेगानं पहा, कधी गती कमी करावी, कधी गती वाढवावी, हे नक्कीच तुमच्या तल्लक बुद्धीनं योग्य वेळेला अवलंब करणं अत्यंत आवश्यक असं आणि त्याचाच ज्वलंत उदाहरण या वेळेला सादर करताना फिरोज हा हरहुन्नरी आणि एक नामवंत गोलंदाज. हे नक्कीच कौशल्य तुम्हाला अवगत करावं लागेल. तुम्ही ज्या वेळेला एखादी स्पर्धा पाहता तर ती फक्त पाहू नका, त्याच्यातून तुम्ही शिका, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या स्पर्धांमध्ये योग्य प्रदर्शन करता येईल. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे सुहास करत नाहीये. एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ते 18 वर. 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7-22 समीकरण. 7-12चा उतारा आपल्याला माहिती आहे, मात्र इथे फेरफार करावा लागेल तो 7-22चा. ही स्पर्धा मानाची स्पर्धा. 1,41,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 70,000 आणि तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 35,000 रुपये व भव्य करंडक. इथे मात्र सुरेख फटका ऑन दी अप खेळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार दर्जेदार दहावीर महाराज षटकार. थँक्यू. बुद्धी, चातुर्य, इच्छाशक्ती आणि शक्तीनं खेळलेला हा फटका. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, पाहिलं होतं, योग्य फुटवर्कचा वापर केला, योग्य टायमिंगचा वापर केला आणि तदनंतर त्यामागे लागलेली शक्ती, याचा उत्तम मिलाप इथे पाहायला मिळाला. आणि इथे मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. धावफलकावर धावा नमूद होता 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे आणि इथे मात्र अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या भूमिकेत आपण पाहतोय तो गोलंदाज अभिजित ठाकूर.
अभिजित ठाकूरवर विश्वास दाखवला जातो हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 संधी आहेत फलंदाज रोहित कडे, 6 संधी आहेत सुहास पवार कडे. मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल. ज्या वेळा तुमच्यावर एखादा संघाचा पालक कर्णधार विश्वास दाखवतो, तुमच्यावरती जबाबदारी सोपवतो, तर त्याला न्याय आणि योग्य प्रतिसाद देणं हे तुमचं कर्तव्य असतं. कर्तव्याची पूर्ती होईल का हा प्रश्न विचारतोय गोलंदाज अभिजित. इथे मात्र पहिला चेंडूला दिशा दिली, कमकुवत उंचीचा फटका, चेंडू हवेमध्ये आणि कावकवर्ण क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल. इथे मात्र रोहित च्या खेळीचा अंत होतोय. धन्यवाद. नक्कीच घरामध्ये ज्या वेळेला एखादी अडचण एखादं दुःख असतं, त्या दुःखातून सावरण्यासाठी पालक म्हणून वडील जी भूमिका अदा करतात, तीच भूमिका अदा करण्यासाठी या संकटातून आपली वादळात सापडलेली नाव किनाऱ्यावर आणण्यासाठी इथे मात्र पालक कर्णधार इथे मात्र मैदानाच्या आत येतोय प्रमोद राऊत. कारण प्रमोदला माहिती आहे सुहासला योग्य साथ आणि आपली उपयुक्त बुद्धिमत्ता या वेळेला क्षणाला आवश्यक आहे आणि त्याचसाठी 5 चेंडूमध्ये 16 धावांचं हे आव्हान, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो मैदानाच्या आत येतोय. गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहतोय गोलंदाज अभिजित ठाकूर पहिल्याच चेंडूवर यश संपादित करतोय आणि संघाने त्याच्यावर कर्णधाराने त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय त्यात मात्र तो पात्र ठरतोय. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. आपण पाहतोय यष्टीरक्षक उत्तम गोलंदाज आहे, मात्र कर्णधार नक्कीच एक चांगली क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचना लावण्यात मात्र जास्त वेळ खर्च करू नका, वेळ अत्यंत महत्वाची आहे. अभिजित इथे मात्र सुरेख डिलिव्हरी, प्रभाव टाकलाय तो फलंदाजांवर. अभिजितनं दाखवलं माझ्याकडे जो क्लास आहे, माझ्याकडे जो परफॉर्मन्स आहे तो मी यावेळेला प्रेझेंट करीन आणि त्यातून संघासाठी नक्कीच एक चांगली कामगिरी पाहायला मिळेल. 4 चेंडू 16 धावा. दडपण वाढतंय फलंदाजी करणाऱ्या संघावर, दडपण वाढतंय ते सुहासवर, त्याचप्रमाणे प्रमोदवर. 4-16 समीकरण. अभिजित इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये. 1 धाव मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र सुहासची विकेट वाचवण्यासाठी प्रमोद नक्कीच इथे धावचीच्या स्वरूपात बातोय. आणखीन एक विकेटचं पतन. धन्यवाद. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 5 धावा आवश्यक. 2 षटकार आणि 1 चौकाराने हे आव्हान पूर्ण होऊ शकेल. मात्र ती इच्छाशक्ती, ती सहनशक्ती, ती प्रबळ मानसिकता यावेळेला अंगी बाळणं आणि त्या अनुषंगाने खेळ सादर करणं ही एक कसोटी आहे इथे मात्र सुहास पवारची. अभिजित ठाकूर षटकातील 4था चेंडू. सुरेख चेंडू, ब्लॉक होल्ड मधला चेंडू, प्रभावी चेंडू. इथे मात्र प्रभावित केलं जात आहे फलंदाज सुहासला. फक्त 1च धावावर समाधान. 2 चेंडू 14 धावा. आता मात्र आव्हान कठीण होत आहे. जर हा सामना फलंदाजाने जिंकला तर त्याचं एकमेव कारण असू शकेल ते मात्र अभिजित ठाकूर. मात्र अभिजित कारण ठरेल का, की अभिजित या सामन्याचा हिरो ठरेल. 2 चेंडू 14 धावा. काल आपण एका चेंडूमध्ये 13 धावा पाहिल्यात. इथे मात्र सुरेख फटका, मात्र उशिराने येतोय चेंडू सीमा पार. दर्जेदार धावीर महाराज षटकार. धन्यवाद. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. अभिजित आणि कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. 7 धावांनी पराभूत ठरतोय तो फलंदाजी करणारा अप्पा 11 खैराळे संघ.